नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत 8 वर्षाच्या मुलीसाठी सुंदरसा पैठणी फ्रॉक. त्याच्यासाठी ही सर्व मापं मी इथे दिलेली आहेत, तुम्ही लिहून घ्या. ही साडी घेतलेली आहे मी. 2 बहिणींसाठी हा फ्रॉक बनवायचा आहे. तर एक 8 वर्षाची बहीण आहे आणि एक तिची छोटीशी बहीण आहे 4 महिन्याची. तिचाही फ्रॉक मी बनवणार आहे, तोही तुम्ही पहा. तर ह्या साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. ही मी विशोवरून साडी घेतलेली आहे आणि हे 4 मीटर अस्तर मी घेतलेलं आहे. 3.5 ते 4 मीटर अस्तर आपल्याला लागणार आहे. आता हे अस्तर आपण 2 फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कमरेची उंची 11 अधिक 1 12वर इथे मार्किंग करायचं आहे. शोल्डर टाकायची आहे 5.5 इंच. आर्म होल म्हणजे मुंढा पण 5.5 इंच टाकायचा आहे. छाती इथे 24 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग 6 इंच होतो आणि त्याच्यात 1.5 इंच मार्जिन. कंबर 22 इंच आहे, चौथा भाग 5.5 इंच होतो आणि 1.5 इंच मार्जिन. आणि आता सरळ लाईन मारून घेऊया. अर्धा इंच स्लाइटली वरती जायचं आहे कमरेच्या इथे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2 इंच आणि गळ्याची खोली इथे आपण 4 इंच घ्यायची आहे. पुढील आणि पाठील गळा आपला सेम असणार आहे, पण हा आपण पुढील भाग कापतो आहे. शोल्डर इथे मी 1 इंचाचीच घेते आहे, कारण मी शोल्डरला इथे नाड्या लावणार आहे म्हणून. तर आता आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे पुढील भागाचं. आता मी संपूर्ण कट करून घेते आहे. आता इथे काय करूया, पाठील भाग करायला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हे अस्तर व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आधी आणि पाठील भाग इथे बसतोय का पाहायचा आहे. तर इथे माझा बसतो आहे. तर आता काय करायचं, हे बघा, हे 2 तुकडे आहेत आपले, तर व्यवस्थित एकावर एक ठेवायचे. अर्धा इंचाचं इथे मार्जिन सोडायचं आहे, कारण मला पाठीमागे झीप लावायची आहे म्हणून. तर एका ताईंनी विचारलं होतं झीप कशी लावायची दाखवा, तर मी ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की पहा. आता हा पुढील भाग मी इथे ठेवलेला आहे आणि व्यवस्थित उमटवून घ्यायचा आहे. बघा, मी इथे गळा कापला नव्हता आधी, आता मी कापते आहे गळा. तर अर्धा इंच सोडून मी ठेवलेला आहे, नक्की लक्ष ठेवून बघा. तर हे बघा, हा पुढील भाग झालेला आहे आणि हा पाठील भाग झालेला आहे. तर आता हे संपूर्ण आपलं कटिंग तर झालेलं आहे टॉप पार्टचं. आता आपण खालचा घेर करायला घेऊया. तर घेराची उंची इथे मी 22 इंच घेते आहे. हा अस्तराचा घेर आहे. अस्तराचा पन्ना आपला 32 इंचाचा आहे, मी तेवढाच घेते आहे. आतमध्ये अस्तराला चालेल, म्हणजे आतला घेराला. वरचा मेन फ्रॉकचा आपण जास्त घेऊया. तर हे 2 भाग आपण घेते आहे, पुढील भाग आणि पाठील भाग. तर हा मी 22 इंचाचाच घेर दोन्ही भागाचा घेतलेला आहे, पुढील आणि पाठील. हे पहा, इथे आपलं अस्तराचा घेर कटिंग करून झालेला आहे. आता मी तुम्हाला मोजून पण दाखवते. बघा, हा 32 इंचाचाच आहे, मी काही जास्त घेतलेला नाही. आता आपण साडीवर कटिंग करायला घेऊया. अस्तर आपलं संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे. तर साडी खोलायची आहे. साडीला मी हा म्हणजे त्याचं पदर आहे ना, त्याच्यावरनं वरचा टॉप पार्ट काढणार आहे. त्याप्रमाणे ते व्यवस्थित आपले अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. डिझाईन कशी छान ॲडजस्ट होते त्याप्रमाणे. आणि परत ह्याच्यामध्ये छोट्या बेबीचं पण मला करायचं आहे त्या साईडला, मग त्याप्रमाणे मी ॲडजस्ट करून ठेवलं आहे व्यवस्थित आणि कटिंग करून घेते आहे, कारण त्या साईडला मला एक लहान बेबीचं पण सेम, म्हणजे दोघींचे सेम झाले पाहिजेत. आता याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे, पण त्याच्यावर डिझाईन टोटली वेगळी आहे. मोर वगैरे नाही आहेत, फक्तच एक पानांची वेल आहे पिंक कलरच्या, तर ते मी दुसऱ्या एखाद्या फ्रॉकसाठी वापरेन. तर हे पहा, इथे मी व्यवस्थित आधी कटिंग करून घेते आहे. त्या उरलेल्या भागात आपण दुसरा फ्रॉक तयार करूया. तर हे झालं आहे आपलं कटिंग करून टॉप पार्टचं. काय करायचं आहे, आधीच एकदम कट टू कट कधीच कट करायचं नाही आहे. आपण व्यवस्थित मेन पार्टला अस्तर फिक्स केल्यानंतर ते एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकूया. आता हे बघा, आपलं कटिंग करून झालं आहे टॉप पार्ट. आता मी खालचा घेर कटिंग करायला घेते. त्याच्यासाठी तो आपला पदर आहे तो वेगळा कटिंग करून घेतला आणि हे कापड मी 2 फोल्ड करून घेतलं. तर इथे मी पाहते आहे, तर ह्याची उंची सेम तेवढीच होती आहे, 22 इंच, म्हणून मग मी तेवढीच ठेवलेली आहे. आणि इथे मी काय केलेलं आहे, हा जो घेर आहे ना, तो मी 1 मीटरचा ठेवलेला आहे, 40 इंचाचा ठेवलेला आहे, कारण मला थोडा घेरदार फ्रॉक हवा आहे. ॲक्च्युली कमरेच्या तिप्पट ठेवतात, पण जेवढा घेर जास्त असेल ना तेवढा छान दिसतो मोठ्या मुलींना. तर ॲटलिस्ट कमीत कमी 1 मीटर तरी पाहिजे, पुढच्या बाजूला 1 मीटर आणि पाठीमागे 1 मीटर. तर हे बघा, आपलं संपूर्ण कटिंग इथे झालेलं आहे. आता आपण शिवायला घेऊया.
आता इथे काय करायचं आहे बघा, पुढील भाग आधी शिवायला घेऊया. त्याच्यासाठी बघा मला वरती खांद्याला नॉड लावायचे आहेत. तर ह्या मी 12-12 इंचाच्या 4 नॉड काढते आहे. ज्या आपण ब्लाऊजसाठी वापरतो ना त्याच आहेत ह्या. तर हे 4 मी तुकडे काढून घेतलेले आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपण अस्तर फिक्स करायला घेऊया. इथे 1/2 इंचावर शिलाई मारायची. इथे आलं टोकाला की थांबायचं आहे. आपली ही रशी आतमध्ये टाकायची, रशी नाही नॉट टाकायची आतमध्ये. आणि नंतर परत गळ्याच्या इथे पण व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. 1/2 इंचावर शिलाई मारायची आहे. आता परत इथे आलं की थांबायचं आहे, सुई आतमध्ये अडकवायची, दुसरी रशी आतमध्ये टाकायची, आणि मग परत शिलाई मारायची आहे. आता हे झालेलं आहे आपलं शिवून. आता कटिंग करून टाकूया. म्हणून मी आधीच मेन कापड कधीच कटिंग करत नाही. अस्तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि मेन कापड हे नंतर कटिंग करायचं कधी पण. ते बघा, ह्याला मी नॉचेस पाडलेले आहेत, कोणाचे टोकं कापून घेतलेली आहेत, उलटं करून घेतलेले. उलटं करून घ्यायचं आणि किनारीची शिलाई व्यवस्थित मारायची. पण इथे लक्षात ठेवायचं की धागाचा कलर चेंज करायचा आहे. आता गोल्डन आहे तर गोल्डन कलरचाच धागा लावायचा. गुलाबी रंगाचा खूप खराब दिसतो, तो नाही लावायचा. थोडा वेळ जातो पण व्यवस्थित करायचं प्रॉपर फिनिशिंगने. तर हे बघा, आतमध्ये पण हा अस्तर आतल्या बाजूने मी व्यवस्थित फिक्स करून घेतलेला आहे. हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहेत माझ्या की मी असंच करते. तर हा पुढील भाग आपला तयार झालेला आहे. आता तसंच आपण पाठील भाग तयार करायला घेऊया. इथे बघा, इथे मी झिप लावायला दाखवणार आहे. एका ताईंची कमेंट होती, त्यांना झिप लावायची कशी ते पाहायची होती. ही साधीवाली झिप आहे. इनविजिबल झिपचा पण एक व्हिडिओ मी टाकेन. आता हे जसं मेन पार्टला पुढील भागाला केलं तसंच करायचं आहे. इथे नॉड लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि परत इथे जिथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडले होते बघा मार्जिन, तर त्या मार्जिनवर इथे आपण शिलाई मारायची आहे. एक भाग झालेला आहे, डावा भाग. आता उजवा भाग करायला घेऊया. म्हणून ते ना चॉकने लाईन मारून घ्यायची आधीच, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की आपल्याला एक्झॅक्ट कुठे शिलाई मारायची आहे. म्हणजे कसं होतं, जर तुम्ही त्या लाईनच्या आतल्या बाजूने मारलत ना तर पाठील भाग मोठा होतो. म्हणून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं, कधीही लक्षात ठेवा. तर ही नॉट टाकली मी आतमध्ये आणि इथे शिलाई मारून घेतली. आता हे एक्स्ट्राचं कापड आता इथे आपण कटिंग करून घेऊया आणि हे दोन्ही पार्ट उलटवून घेऊया. आता इथे काय झालं आहे बघा, मी 1/2 इंचावर मारलेली, तर व्यवस्थित मार्किंगप्रमाणे शिलाई मारायची, नाही तर एक पार्ट छोटा एक पार्ट मोठा असा होतो. आता मी हे उलटवून घेते आणि नॉचेस पाडायचे आणि मग उलटवून घ्यायचं आहे. आता इथे पहा, आपले दोन्ही भाग उलटे करून झालेले आहेत. ती वरची टोकं व्यवस्थित काढायची आहेत, कारण आपल्याला तिथून झिप लावायला घ्यायची आहे ना, म्हणून. तर आता काय करायचं, उलटं करून झाल्यावर किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा, मी इथे ना फक्त गळ्यालाच मारते आहे आणि मुंढ्याला. जिथे आपल्याला झिप लावायची तिथे नाही मारायचे. का होतं ना, डबल शिलाई होते आणि खूप फिनिशिंग खराब दिसते. म्हणून आता बघा, मी जवळून दाखवते की झिप कशी लावायची आहे. तर ही सिंपल साधीवाली झिप घ्यायची. आता तुम्ही म्हणाल साधी झिप का घेतलेली आहे, तर आपल्याला इथे फूट चेंज करायची गरज नाही पडत साधी झिप लावायची असेल तेव्हा, आणि पटकन लावली जाते लगेच. एकदा मी इनविजिबल झिप पण तुम्हाला दाखवेन. तर हे पहा, आणि साधी झिप पण खूप सुंदर दिसते एकदम फिनिशिंगने व्यवस्थित लावली की. खूप सोपी आहे लावायला. मी काहीही कापलं नाही, काही नाही, जशी आहे तशीच लावली. त्याचा स्टीलवाला भाग पण कट केलेला नाही आहे. जशीच्या तशी आपल्याला व्यवस्थित लावायची, फक्त फिनिशिंगने लावायची आहे. जिथून आपण स्टार्ट करतो ना तिथे डबल टिप मारायची कधी पण, म्हणजे लॉक राहते व्यवस्थित. फक्त इथे लक्ष द्यायचं की जरा पण खालीवर झालेला नाही पाहिजे. गळा असा वरखाली नाही झाला पाहिजे, बरोबर एका लाईनीमध्ये आला पाहिजे. त्याप्रमाणे व्यवस्थित लक्ष देऊन
लावायची आहे. इथे डबल लॉक करून टाकायचं आहे आणि सिंपल साधी आपली शिलाई मारायची आहे सरळ स्ट्रेट. आता संपूर्ण लावल्यावर तुम्हाला त्याची फिनिशिंग दिसेलच. फक्त झीप दिसती आहे, त्याचं एक्स्ट्राचं काही कापड बिपड दिसत नाही आहे. हे बघा आपली इथे झीप लावून पण झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा. पाठून पण किती छान फिनिशिंगने दिसते आहे. आता जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ना आपलं अस्तरचं, ते जॉईन करून टाकायचं आहे, मेन कपड्याला फिक्स करून टाकायचं आहे. आणि बरोबर जिथे झीप लागले तिथे पण एक शिलाई टाकून द्यायची, नाही तर झीप जर खाली केली तर ती निघून पडून जाईल बाहेर, म्हणून शिलाई टाकायला विसरू नका. हा बघा हा पाटील भाग तयार झालेला आहे. तर मी वरती काय करणार आहे, एक छोटंसं हुकलूक लावून टाकणार की अजून छान दिसेल व्यवस्थित. आता हे पुढील भाग आणि पाटील भाग आपला तयार झालेला आहे. आता आपण इथे घेर करायला घेऊया. तर आधी अस्तराचा घेर करायला घेऊया. अस्तरासाठी आपण काय करायचं आहे, खाली फोल्ड मारून घ्यायचं आहे. असं दोन्ही भागाला आपण इथे फोल्ड मारून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अस्तर मोठा घेऊ शकता, पण काही गरज नाही वाटत आहे. एवढा बास होतो एवढा घेर. तर इथे बघा मी अर्धा इंचाच्या ह्या प्लीट्स टाकते. थोड्या लांबच टाकते आहे, कारण आपला घेर कमरेला व्यवस्थित बसला पाहिजे ना, म्हणून. आता हे झालेलं आहे अस्तर. आता हे मेन कापड घेतलेलं आहे. मेन कापडाला तर खाली आपल्याला काही फोल्ड नाही मारायचं आहे, कारण खाली काठ आहेत त्याला. आता इथे मी काय करते बघा, 1-1 इंचाच्या प्लीट्स टाकते, कारण हा मोठा घेर आहे. आणि ती प्लीट काय करते, एक प्लीट दुसऱ्या प्लीटच्या खाली थोडी ढकलते आहे, म्हणजे व्यवस्थित बरोबर तो घेर आपल्या कमरेला बसला पाहिजे टॉप पार्टला. म्हणून मला एक्स्ट्राचं कापड कटिंग नाही करायचं आहे, मला तो सगळा हवा आहे 1 मीटरचा. तर मी मोजून बघितला, तो बसतो आहे. आता काय करायचं आहे, इथे लक्ष द्या, इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथे मी काय करते आहे बघा, आपला जो टॉप पार्ट आहे ना त्याला आधी अस्तरच लावून घेते, ज्या प्लीट्स काढल्या होत्या ना ते. पण बघा मी ना सुलट बाजूला लावून घेते आहे, उलट बाजूला नाही लावते आहे. ह्याने काय होतं माहिती आहे का, आपली जी शिलाई आहे ना अस्तरची आणि मेन आपला जो दुसरा घेर लावणार ती आतमध्ये हाईड होऊन जाते आणि ती बाळाला टोचत नाही. म्हणजे हे जर असं जरीचं कापड टोचणारं असतं ना, तेही कमरेला टोचत नाही. जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर तुम्ही असं केलं तरी छान आहे, उत्तम. हे बघा मी पुढील बाजूने हा अस्तर लावलेला आहे. म्हणजे आता मी खोलून दाखवेल तुम्हाला. तर हे बघा पाठून फिनिशिंग किती छान आले आणि पुढून त्याची शिवण आलेली आहे, जॉईंट. आता काय करायचं आहे, आपलं मेन साडीचं अस्तर, साडीचं कापड घ्यायचं आहे प्लीट्सवालं, आणि आता ते वरच्या बाजूने जॉईन करायला घ्यायचं आहे. त्याने काय होईल माहिती आहे का, ही जी शिवण आहे ना ही 2 कपड्यांच्या मध्ये जाईल. म्हणजे आपलं साडीचं कापड आणि अस्तरचं कापड ह्या दोघांच्या मध्ये ती शिवण येईल आणि ती कमरेला अशी टोचणार नाही. जर ओव्हरलॉकची मशीन नसेल तर तुम्ही असं करू शकता. तर हे बघा, ही आपलं झालेला आहे हा पार्ट शिवून एक भाग. इथे मी डबल टिप मारून घेते आहे. माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे, तर मी ओव्हरलॉक पण करून टाकेन इथल्या इथे लगेच हातासरशी. आता इथे मी संपूर्ण व्यवस्थित दाखवते बघा, आतला पार्ट आणि बाहेरचा पार्ट व्यवस्थित छान फिनिशिंगने तयार झालेला आहे. आता इथे मी ना ओव्हरलॉक पण केलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवते. हे बघा पाठील भाग हा असा आहे. तर हे खोलून दाखवते बघा, आतल्या बाजूने आपलं ओव्हरलॉक पण झालेलं आहे आणि सुंदर फिनिशिंगने त्या तयार झालेला आहे. असाच हा पाठील भाग पण तयार करून घ्यायचा आहे ओव्हरलॉक वगैरे करून. आता काय राहिलं आहे आपलं बाकीचं, फक्त कमरेचे 2 फूल बांधतो ना आपण, फुल गाठ बांधतो, त्या रश्या लावायच्या आहेत, नॉट त्या इथे आपण लावून घेऊया. तर ह्या इथे मी एक 20 नाही 25 ॲटलिस्ट 25 इंचाची तरी तुम्हाला ही नॉड इथे हवी आहे. अशा ह्या 2 घ्या कमरेला फूल बांधण्यासाठी. आणि या सगळ्या ज्या नॉड आहेत ना त्यांना छानसे सुंदरसे लटकन तुम्ही बनवा. मी लटकन बनवण्याचा व्हिडिओ याच्यात टाकलेला नाही आहे, तर आधीचे पण आहेत आपल्याकडे छोटे बरेचसे व्हिडिओ त्याच्यात लटकनचे आहेत, तर तुम्ही बनवू शकता. लटकन खूप सोपे असतात. तर हे इथे मी ही नॉड लावलेली आहे. आता इथे मी काय करते बघा, मी बरोबर 1.5 इंचावर फिटिंग टाकते आहे. तुम्हाला लूज हवं असेल तर तुम्ही 1 इंचावर टाका, पण मला तो प्रॉपर फिटिंगचा द्यायचा होता त्यांना, म्हणून मी इथे 1.5 इंचावरच फिटिंग टाकते आहे. कमरेपर्यंत मी 1.5 इंच टाकणार आहे आणि कमरेच्या खाली मग मी 1 इंचावर जाणार आहे. थोडंसं क्रॉसवर 1 इंचावर आपण जाऊया. आणि आता काय करायचं आहे, एकच शिलाईवर थांबायचं नाही, अर्धा इंचावर अशा 2-3 शिलाई मारून टाकायच्या आहेत. म्हणजे पुढे जाऊन ते लूज पण करू शकतात तो फ्रॉक. असं आपले दोन्ही भाग आपण तयार करून घ्यायचे आहेत फिटिंग करून, आणि परत त्याला ओव्हरलॉक पण करून घ्यायचं. हा बघा आपली ही शिलाई इथे 1 मारून झालेली आहे.
जी मी वरती 1.5 इंचावर मारलेली आहे. आता मी परत इथे एक 1/2 इंचावर आणखीन एक शिलाई मारते आहे. अशा 2-3 मी शिलाई मारून टाकणार, म्हणजे पुढे जाऊन लूज पण करता येईल. आता ही 3री शिलाई. अशा 3ही शिलाई माझ्या इथे मारून झालेल्या आहेत. आता ह्याला ओव्हरलॉक करून घेऊया. असे दोन्ही भाग आपण तयार करून घ्यायचे आणि इथे ओव्हरलॉक पण आपलं करून झालेलं आहे. आता मी हा संपूर्ण फ्रॉक तुम्हाला सरळ करून दाखवते. आणि हा फ्रॉक मी कसा बनवलेला आहे हे नक्की कमेंट करा. इथे मी काय केलेलं आहे, इथे कमरेला एक छानसा बो तयार करून लावला आणि सगळीकडे लटकन लावून टाकलेले आहे. तर इथे संपूर्ण आपला फ्रॉक तयार झालेला आहे. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मला बऱ्याचशा ताई म्हणतात जॅकेटवाले फ्रॉक दाखवा म्हणून, तर एक मी ऑलरेडी दाखवलेला आहे. त्याप्रमाणेच तुम्ही शिवू शकता. मला कशी जशी ऑर्डर येतात त्याप्रमाणे मी शिवते आहे. आता मला स्वतः कापड घेऊन परवडत नाही त्या मापाचा शिवणं, आणि तो परत विकला पण गेला पाहिजे ना, म्हणून. चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.